दे घे ललिता घ्या. या कपात चहा घ्यायचंय मी? हो म्हणजे सगळं वेळेवर ठरलं ना ग. आजच्या दिवस चालून घे, उद्यासाठी तुझ्यासाठी नवीन कप बशा घेऊन येते. काय बोलताय बच्चे मावशी तुम्ही? उद्यापर्यंत इथे थांबणार आहे का मी? इंद्रनीला फोन करता, तो लगेच राणे घेऊन जाईल मला. द्या फोन जरा. आत्या स्वानंदी, इंद्रनील कुठे? नाही आले ते. त्यांचा फोन येऊन गेला, म्हणाले बँगलोरच्या कामात काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झालेत, त्यामुळे थोडे दिवस अजून थांबावं लागेल. काही दिवस म्हणजे नक्की किती दिवस? माहित नाही, म्हणजे नक्की सांगता येणार नाही असं म्हणाले, पण मला असं वाटतं 4-5 दिवस जातीलच. तोपर्यंत इथे राहायचंय का मी या खुराड्यात? आई आणि मी इंद्रनीला फोन करून कळवते, तो येऊन घेऊन जाईल मला. म्हणजे आई नको प्लीज, ते ना खूप टेन्शन मध्ये आहेत. ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, त्या कंपनीमध्ये ना युनियनने काहीतरी इश्यू केलाय, आणि जर अशा वेळी आपण इथलं टेन्शन त्यांना दिलं आणि तिथे कामात काहीतरी गडबड झाली ना, तर कंपनीचं फार मोठं नुकसान होईल. अगं बाई गं, कंपनीचं नुकसान झालं तरी हरकत नाही, मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण इथे मी नाही राहणार आहे. मी फोन करतेस त्याला. बच्चे मावशी काय? कंपनीचं नुकसान झालं तर तुला काही फरक पडणार नाही ग, त्याला पडेल. त्याचं काम झालं म्हणून त्याने आईस्क्रीम पाठवलं ना तुमच्यासाठी त्या दिवशी, खाल्लत ना पोट भरून. आता हा फोन करून त्याचं काम बिघडवणार आहेस का तू? अशाने धब्बा लागेल त्याच्या नावाला, किती त्रास होईल त्याला. हो, आणि ते जर येऊ शकले नाही तर त्यांना मानसिक त्रास होईल तो वेगळाच. म्हणजे आपल्या घरच्यांवर अशी वेळ आली आणि आपण जाऊ शकत नाही, ही टोचणी लागेल त्यांना. मी फोन केला ना त्याला तर लगेच त्या क्षणी धावत येईल इथे तुम्हाला न्यायला. आई मी आहे ना इथे. तुझं कामाचं असं असतं तर इथे यायची वेळ आली नसती आपल्यावर. कसं बोलतेस ग? सगळेच दुःखात आहोत ग. अशा वेळी एकमेकांची उणीधुणी काढायची की एकमेकांना सांभाळून घ्यायचं. मग मध्ये का बोलतोय तो? एक काम धड हातात होत नाही, बोलायला फक्त पाहिजे मध्ये मध्ये. आई अगं नीलचं नुकसान झालं असतं म्हणून मी मध्ये बोललो, आणि तो जर इथे आला तर त्याला 10 लाखाचा बोनस मिळणार नाही. ज्यामुळे तुला दागिने मिळणार आहेत ते 10 लाख रुपये सुद्धा तुला विसरावे लागतील. ए बघ, फोन आलाय, नीलचा आहे. काय बोलायचं ते नीट विचार करून बोल, परिस्थिती तुला ठाऊक आहे. बोल रे नील. हा आई, तू फोन केला होतास? मी अगं मीटिंग मध्ये होतो, मला उचलता नाही आला, आता बाहेरून फोन करतोय. बरं रे, सहजच फोन केला होता, म्हटलं विचारावं कसा आहेस तू. सगळं ठीक आहे ना? तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे. का रे? अगं नाही, मगाशी स्वानंदीचा फोन आला होता, ती रडत होती फोनवर, मला जरा काळजीच वाटली. काही म्हणाले नाही का तुला ती? का काही झालंय का? नाही, माझी आठवण येते असं म्हणाली. अरे आठवण येणारच ना, तुमची पहिली होळी आहे आणि तू नाहीयेस ना इथे, मिस करत असेल तुला. अच्छा बर, एवढंच ना? अरे एवढंच कसं, मी पण मिस करते ना तुला. तिकडचं काम झालं ना की लगेच निघून ये. हो आई, इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना की लगेच येतो. चल काळजी घे, ठेवतो फोन. हो ठेव. टेन्शन मध्येच वाटतोय ग तू. एवढं तिथलं काही नको सांगायला त्याला. आई थँक्यू.
माझं म्हणणं ऐकलं म्हणून. अगं, कसं ऐकणार नाही मी तुझं म्हणणं? इतकी गुणी आणि हुशार सुने माझे. सून शहाणीच आहे ग, पण तू दीड शहाणी आणि स्वार्थी आहेस. तुला नीलची नाही, त्या 10 लाखाची काळजी. नाही तर आता उडत होतीस तव्यावरच्या पिळासारखी तडतड. देवा, आज पुरण नाही शिजवू शकले. गुळ चण्याचाच नैवेद्य स्वीकार करा, पुरण समजून. बरं बोलतं देवाशी. ऐकतो देव माझं म्हणून बोलते. तसं तर घरातले नोकरी ऐकतात. तुला तसंच वाटणार ग. मला ना आई आठवते, मनापासून लेकरांशी बोलणारी. तुला सांगू ललिता, आपण समोरच्याशी मनापासून बोललो ना, तर समोरचा तितकंच मनापासून ऐकतो. ए मुलींनो, काय ग झाली का खिचडी? हा? ए काय ग बाळांनो? काय काय आत्या? काय झालं? खिचडी झाली का विचारलं मी. अहो होत आली. झालं गेलं विसरून जा ग बाळांनो. भरल्या घरात असे सुनांचे उदास चेहरे बघवत नाही ग. मावशी पण नयन बिन नाही. मावशीकडे आलीस ना, आनंदाने राहा. हे बघ, आज होळी आहे. आपल्या सगळ्या चिंता, व्यथा, दुःख त्या होळीमध्ये स्वाहा करून टाका. आणि उद्याच्या रंगपंचमी पासून आपलं आयुष्य रंगीत करा. नव्या जोमानं कामाला लागा ग. काही अशक्य नाही या जगामध्ये. हा ना बाळा? तुम्ही असं काही बोललात ना की एक नवीन ऊर्जा मिळते. आता कसं बोललीस? अगं बाई, असल्या ग माझ्या जाईच्या कोळ्या. थांबा रे. काही पैसे बिसे देऊन काय पोरांना? हीच टार्गेट पोर आहेत ज्याने फुगे मारले होते. हो? काय रे दिलच्या मने, असं का केलंस तुम्ही? हा, असं का केलं? कसं करतात? आम्ही तर दरवर्षी होळीत हेच करतो. हो, हेच करा. सगळ्यांना फुगे मारा जाणाऱ्या माणसाने सगळ्यांकडे जाऊन पैसे मागाय. हेच करा कायम. हो काकू, आम्ही तुमच्याशी नाही बोलत आहे. हो, माझ्याशी बोलत आहे. मग फुगे कशाला मारत होतात मग कशी येतात आता? एक मिनिट थांबा. तुम्हाला पैसे हवेत ना? हो, मी देते तुम्हाला पैसे. स्वानंदी, आई एक मिनिट. या तुम्ही जरा बाहेर या. मी तुम्हाला पैसे देते, पण असं फुगे मारणं चुकीचं आहे. नाही, तसं काही नसतं. अरे असंच असतं. तुम्हाला माहितीये, एका मुलाचा डोळा फुटला फुगा मारल्यामुळे, आणि एक काकू तर बहिऱ्या झाल्या. माहितीये? ताई, असं काही नसतं. हे सर्व असेच बोलतात, पण हे असं काही नसतं. अरे असतं. अरे भाऊजी, तुमचा मोबाईल देता जरा. ऐकायला शिक ना तिथे. बघ, अरे खूप केसेस होतात माहितीये का. तुम्हाला फोटोज दाखवते, मग तुम्हाला कळेल किती सिरियस येते फुगे फोडणे. हा बघा. म्हणजे याला आता दिसणार नाही? नाही, ह्याचा डोळा गेला कायमचा. त्याचं ना कलरफुल लाईफ बघण्याचं, जगण्याचं स्वप्नच राहिलं आता. कोणामुळे माहितीये? तुमच्यासारखी मुलं फुगे मारतात ना, त्यांच्यामुळे. मला सांगा, तुम्हाला असा कोणी त्रास दिला तर चालेल तुम्हाला? नाही ताई. अरे मग आपण पण दुसऱ्यांना असा त्रास नाही देऊ. काय पटतंय ना? हो. आणखीन एक गोष्ट आहे, ती तुम्हाला माहितीये का माहित नाही. काही गावांमध्ये ना प्यायला सुद्धा पाणी नसतं. 5-5 मैल लांब जाऊन पाणी आणावं लागतं. 15 दिवसात ना एकदा त्यांच्या नळाला पाणी येतं. 15 दिवस तुम्हाला पाणीच दिलं नाही. चालेल? नाही रे बाबा, मी तर मरूनच जाईन ताई. अरे कोणीही मरून जाईल.
काही ठिकाणी तर माणसं पाणी नाही येत म्हणून मरतात. कधी पाऊस पडतो, पडत नाही. पाण्याची तळी असतात ना, ती आटत चालली आहेत आता. अशा परिस्थितीत आपण पाणी वाया घालवायचं नाही ताई. पण म्हणजे आम्ही होळी खेळायची नाही का? अरे तसं कुठे म्हटलं मी. सण आहे, परंपरा आहे आपली, साजरी केलीच पाहिजे. हो. पण समजुतीने म्हणजे ना आपण सुक्या रंगाने होळी खेळू. पाणी नाही वापरायचं, म्हणजे पाणी वाया जाणार नाही आणि कोणाला त्रासही होणार नाही. काय हो ताई. हो ताई, चालेल. आणि फुगे मारायचे नाही. गुड. सॉरी ताई. ए मला नका सॉरी म्हणू. मला सॉरी म्हणायचंच असेल तर माझ्या आई बाबांना म्हणा. ते मोठे आहेत ना, त्यांना असं फुगे मारणं शोभतं. म्हणा सॉरी. सॉरी काकू. काय ग बाई, माझी गुणाची लेकर ती. कळलं ना ताई काय म्हणाल ते. घ्या आत्ता घ्या वर्गणी आणि सुक्या रंगानच होळी खेळायची. हो ताई. ए मी लावू तुम्हाला रंग. हा ताई. तिला होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी. बघितलंस ललिता, मनापासून एखादी गोष्ट सांगितली ना तर कुणीही ऐकतं. गुरुवानो चांगला गारा गारा. सगळी इडापिडा टळून जाऊ दे. हे 12 गावाच्या, 12 वेशीच्या, 12 वहिवाटीच्या, 12 नाक्याच्या, 12 शहराच्या देवा. आज शिमग्याचो सण हा. सगळी पोरा ठोरा, गावातली म्हातार कोतार आनंदानं सण साजरा करता हा. त्यांका सांभाळ कर रे देवा महाराजा. जी काय गावात इडा पिडा असल त्या बाहेर लांब दूर कर रे देवा महाराजा. कोणी कोणाक वाकडा नाकडा केला असाल त्या बाहेर गावाच्या वेशी बाहेर काढून टाक रे देवा महाराजा.
बाळू ये ये इकडे, इथे बस. नाही नको वच्ची मावशी, मी इथेच बस. असं काय नसतं रे माझ्याकडे. चल ये आमच्यामध्ये. ये बाळू ये बस. त्याच्या तुझ्या पंक्तीचा लाभ तरी कधी मिळणार आम्हाला. ये बस ये. या ना बाळू दादा. हो आलो. हा या. या बसा. काय हो बच्ची मावशी, इतके दिवस माझ्या घरात राहिला पण साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला? नुसते लोणचं आणि खिचडी वाढायचे रस्ते पानात, निदान 4 पापड तरी तळायचे होते. फार तेल नाही लागत त्याला. आई अगं खूप दिवस घर बंद होतं ना, सगळी घाई झाली ना ग. म्हणजे तेल होतं घरात, पापड मागवायचे राहिले. काय होईल ताट? एकासारखं दुसरं आहे का एकतरी? इतकी वर्ष संसार करून तुम्हाला काही जमवताच आलेलं नाहीये. त्यासाठी ना संसारामध्ये लक्ष असायला लागतं. आई होईल ना, सगळं व्यवस्थित होईल. आजच्या दिवस चालवून घ्या ग. हा, उद्याचं उद्या पाहू. या भाऊजी सुरू करा. उद्याचं उद्याच असतं. थोडा मोठा सण आहे होळीचा, पण पानात काही पुरणाची पोळी नाही. आई तुम्ही असं का बोलताय? आपल्यावर जी वेळ आली आहे त्यानंतरही आपल्या डोक्यावर छप्पर आहे, पुढ्यात भरलेलं ताट आहे. आपण देवाचे आभार मानायला हवे. स्वानंदी, अगं मला माझ्यासाठी काहीच वाटत नाहीये, पण मला तुझ्यासाठी फार वाईट वाटतं ग. अगं पहिला सण आहे तुझा, अशी खिचडी खायला लागते तुला. चला अन्न ब्रह्माला नमस्कार करा आणि व्हा सुरू. लोकांना काही वेळेला हेही मिळत नसतं. हे माहितीये मला, पण त्या लोकांमधले आपण नाही. आई मला माहितीये की तुमच्या मते आपण फार मोठे आहोत, पण आज आपल्याकडे आपलं घर नाहीये मुंबईत. आत्या देवासारख्या धावून आल्या. स्वानंदी बाळा, तू नको वाईट वाटून घेऊ. ललिताला दुःख होणं साहजिक आहे ना ग. अशी वेळ तिच्यावर कधी आलीच नाही. पण तुला सांगू का ललिता, देवाच्या काठीला आवाज नसतो ना, तशी त्याची कृपा सुद्धा अवचित होते अगं. होईल ना, सगळं नीट होईल. मलाही वाटतं बाई स्वानंदी, आजच्या दिवसाला तरी निदान तुझ्या ताटात पुरणाची पोळी हवी होती ग. आत्या पुरणपोळ्या आणल्यात. अगो बाई मंजुळे, तू आणलास का ग पुरणाच्या पोळ्या? हो. होळीचा सण आहे ना आज, आणि तुमच्याकडे नवीन नवरी आली आहे आज. हो. पहिलीच होळी आहे ना तुझी? हो. घ्या. आणि मी म्हटलं आजच आल्यात तुम्ही वच्छी आत्या, कधी एवढ्या लोकांचं पुरण बनवणार? नाहीतर दरवर्षी तुमच्या घरच्या प्रत्येक घरात 2 पुरणपोळ्या तरी असतात होळीला. चांगलं केलंस ग बाई मंजुळे, आज तुझ्यामुळे माझ्या लेकराच्या ताटात पुरणाच्या पोळ्या आल्या. वच्छी आत्या, तुमच्यासारख्या नाही जमल्यात, पण तूप लावून आणल्यात हा. आणि वनस्पती तूप नाही हा, चांगलं साजूक तूप लावून आणल्यात. मोठ्या घरची माणसं म्हणून मुद्दाम मार्केटमधून 100 ग्रॅम साजूक तुपाचा डब्बा मागवला. हा सगळ्यांनी. काय बोलू ग बाई, तू तर माझी बोलतीच बंद केलीस राजा. काहीही बोलू नका तुम्ही. अहो तुमच्याकडूनच तर शिकलो आहोत आम्ही, माणसानं माणसासाठी उभं राहायचं असतं.